महोदय 81,000 शिक्षक 81,000चं बजेट आहे मुंबई 81,000 कोटी महानगरपालिका मुंबई आणि याच्यामध्ये 209 कोटीचं नाले सफाईचं कॉन्ट्रॅक्ट आहे। आता हे काही छोटं कॉन्ट्रॅक्ट नाही आहे की मुंबई महानगरपालिकेची नाली सफाई साधारण याची डेडलाईन असते 30 मेला 30 मे पर्यंत नाली सफाई झाली पाहिजे। त्याची प्रोसिजर अशी असते की पावसाळ्याच्या पूर्वी 80% सफाई झाली पाहिजे, 10% पावसाळा चालू असताना सफाई होते आणि उरलेले 10% पावसाळा संपल्याच्या नंतर होते, असं त्याचं कामाचं स्वरूप असतं। आम्ही माहिती घेतली की नाले सफाई झाली नाही, पहिल्या पावसात महापौर पडता पडता वाचले। आता महापौरच जर पडले असते खड्ड्यामध्ये तर काय अब्रू राहिली असती आपली, परंतु बाजूवाला पडला। थोडक्यात म्हणजे म्हणतात ना की करंगळीवर निभावलं असं म्हणतात ना ज्याला, तसं झालं, महापौर वाचले। परंतु ह्या नाले सफाईच्या बाबतीमध्ये ही महानगरपालिका किती संवेदनशील आहे याची उदाहरणं माझ्याकडे आहेत। या नाले सफाईचं कॉन्ट्रॅक्ट जे द्यायचं असतं ते नाले सफाईचं कॉन्ट्रॅक्ट आपण वॉर्ड वाईज देतो, झोन वाईज देतो। किती नाले सफाईचे पीओ आतापर्यंत गेलेले आहेत याची माहिती जर आम्हाला मिळाली तर बरं होईल। नाले सफाईचे पीओ गेलेले आहेत तर त्यांनी कामाची सुरुवात कधीपासून केलेली आहे, त्याचं डेट ऑफ कमिटमेंट कधीपासूनची आहे, त्याची वर्क ऑर्डर दिल्याच्या नंतर त्याने काम किती दिवसात पूर्ण केलंय। आपण तर सांगताय की 80% काम पूर्ण झालंय। 80% जर काम पूर्ण झालेलं असेल तर मी फक्त वॉर्डातले काही वॉर्डातले आपल्याकडे फक्त फोटो पाठवतो की मोठे नाले म्हणजे 3 प्रकारचे नाले आपल्याकडे मुंबई महानगरपालिकेत आहे, मोठे नाले, मध्यम नाले आणि छोटे नाले। या तिन्ही नाल्यांचे आम्ही वॉर्ड वाईज आपल्याला फोटो पाठवतो। त्या वॉर्डचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, कोणाला हे काम दिलेलं आहे, त्याने काम काय केलंय, त्याने कंप्लायन्स रिपोर्ट काय दिलेला आहे, या सगळ्याची चौकशी आपल्याला करावीच लागेल। त्याचं कारण असं आहे की पहिल्याच पावसामध्ये मुंबई तुंबलेली आहे आणि आम्हाला जी माहिती मिळाली, लाड नावाचा कोणतरी एक कॉन्ट्रॅक्टर आहे जो चिपळूणमध्ये रस्ते बनवतो। प्रसाद नाही, आम्ही माहिती काढली प्रसादचा कोण आहे का, तर तो पण नाही आहे। एवढं छोटं काम तो नाही काढत, 209 बीची कामं तो नाही करत। जर 3,000 कोटीची असली असती तर त्याचं नाव आलं असतं तर त्याला पण बरं वाटलं असतं आणि आम्हाला पण बरं वाटलं असतं। परंतु ज्या पद्धतीने नाले सफाईचा बोज बरा उडालेला आहे, ज्या पद्धतीने ही कामांची जी काय पद्धत आहे या पद्धतीमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे की हे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिल्याच्या नंतर आता प्रभाग समितीमध्ये आत्ता म्हणजे आता जूनमध्ये कालच्या ज्या प्रभाग समित्या झाल्या या प्रभाग समितीमध्ये खरं म्हणजे जे मॅनहोल्स उघडे असतात त्याच्यासाठी ढापे लागतात, हे ढापे आपण आता नगरसेवक निधीमधनं द्यावे अशी ऑर्डर काल काढली आहे। कॉन्ट्रॅक्ट कोणाचं आहे, मुंबई महानगरपालिकेचं। हे ढापे बसवण्याची जबाबदारी कोणाची आहे, मुंबई महानगरपालिकेची आहे। मुंबई महानगरपालिकेने त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे, त्याच्या ॲग्रीमेंटच्या कॉपीमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की त्याने नाली सफाई कशी करायला पाहिजे, त्याने काय काय साहित्य वापरलं पाहिजे। आता आपल्याकडे जो काही रेकॉर्ड आहे, परवाच्या दिवशी काही नाले सफाईच्या नंतर जे काही तपासणी झाली याच्यामध्ये तामिळनाडू, बिहार, ओरिसामधून बालमजूर आणलेत पकडून साफ करायला। सभापती महोदय, हे काय चाललंय की बालमजूर, कारण काही नाले हाताने साफ करावे लागतात, काही नाले मशीनने साफ करावे लागतात, हाताने साफ करण्यासाठी बालमजूर आणलेत। हे बालमजूर काम करतात, पोलिसांनी पकडलेत, त्यांच्यावर आता काही कॉन्ट्रॅक्टर गुन्हे दाखल झालेले आहेत। एक कॉन्ट्रॅक्टर असा आहे की जो दुसऱ्या कोणाला कामच करून देत नाही, भूपेंद्र सिंग नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला मिठी नदीच्या मागच्या केसमध्ये त्याच्यात नाव होतं। आता तो म्हणतो मला काम नाही दिलं तर मी कोणालाच काम करू देणार नाही। हा कोण आहे एवढा मोठा हिम्मत? मिठी नदीच्या बाबतीमध्ये आमचं सरकार होतं त्यावेळेला आपण SIT लावली, SITची चौकशी केली, काही अधिकारी आतमध्ये टाकले, आमच्याशी संबंध जोडण्यासाठी त्यांना मारझोड केली, काही लोकांना 1.5 वर्ष आतमध्ये ठेवले, पण त्याच्यातनं देखील काही निघालं नाही। आता ठीक आहे ना, ते झालं, आता तर सरकार तुमचं आहे, आता तर महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे। आता ह्या सगळ्या झालेल्या भ्रष्टाचाराला, या सगळ्या झालेल्या गैरव्यवहाराला कोणाला तरी जबाबदार पकडणार आहात की नाही? आणि हे जर कॉन्ट्रॅक्ट
आज 209 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट जर आज आपण तुम्ही बघताय की याच्यामध्ये पूर्ण म्हणजे अजूनही ती पूर्ण म्हणजे झाडं गटाराच्या वरती जी झाडं आहेत ही आजही तशीच्या तशीच आहेत. आजही कचरा तसाच्या तसाच आहे. आपण जर मंत्री महोदय आपण वेळ दिला तर आज आपण सांगाल ते आज उद्या परवा जेव्हा केव्हा आपण सांगाल मी तुम्हाला प्रत्यक्ष घेऊन जातो, कारण मी स्वतः काल 2 दिवस हे सगळं बघून आलो. आणि ज्या परिस्थितीमध्ये आजही नाले सफाई झालेली नाही, मी तुम्हाला सांगतो आता 3-4 दिवस पाऊस बंद आहे. त्या दिवशीपासून पाऊस तेवढा पडलेला नाहीये. एकाच पावसाने मुंबई बंद करून टाकली. खरं म्हणजे मुंबई कधी बंद होता कामा नये, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीवरती सगळ्या देशाचं गणित चाललेलं आहे. जसं वीज आपण बंद होऊ देत नाही, त्याचं कारण असं आहे की वीज जर बंद झाली तर या देशाचं सगळं नेटवर्कच तुटून जाईल. तसं मुंबई देखील बंद होऊ देता कामा नये आणि मुंबई बंद न होण्यासाठी सगळे उपाययोजना करायला पाहिजेत. काय उपाययोजना केलेल्या आहेत? फक्त उठायचं, मीडियाच्या समोर यायचं, सांगायचं 80% आमची सफाई झालेली आहे, आमचं सगळं झालेलं आहे आणि तो रिपोर्ट आलेला आहे 130% सफाई झाली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी रिपोर्ट दिलाय 130%. पहिलं त्याला हे तर विचारा की 80%चीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं. 80% केले तर तुम्ही खूप चांगलं काम केलं, तर तुम्ही 130% कशी सफाई केली? म्हणजे नाले काय उलटे करून घासले की काय? 130% रिपोर्ट आहे, ऑफिशियल रिपोर्ट आहे. नाही बघा, आणि तुम्हाला तर बघावंच लागेल, कारण तुम्ही नाले त्याची पूर्ण सफाई करून घ्या पूर्ण. कारण 130% जर नाले सफाई होत असेल तर मला असं वाटतं की मुंबईमध्ये एक थेंब देखील पाणी साचलं नाही पाहिजे. मुंबईची परिस्थिती आम्ही पण समजतो की मुंबई काही ठिकाणी सखल आहे, काही ठिकाणी मुंबईमध्ये पाणी साचतं. या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत, याच्या बाबतीत आमचं काही दुमत नाही. पण ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचे 100 दिवस साजरे केले गेले आणि मुंबई महानगरपालिकेने 100 दिवसात कसा मुंबईचा कायापालट करून टाकलेला आहे, अशा प्रकारचं जे चित्र दाखवलं गेलं, या चित्राला छेद देणारं हा पहिला पाऊस होता. आणि या पहिल्या पावसाने तुमचे पूर्णपणे वस्त्रहरण करून टाकलंय की तुम्ही कशा पद्धतीने भ्रष्टाचार केलाय. तेच टेंडर, तीच सिस्टीम, त्याच कॉन्ट्रॅक्टर लोकांना कशा पद्धतीने दाबून एक वेगळं सिंडिकेट तयार करायचा प्रयत्न केलाय. आजही तिथे काय काय भानगडी चालल्यात आम्हाला दररोजच्या माहिती आहेत. पण आता मी त्याच्यावरती एवढ्यासाठी जात नाही, कारण हा पहिला फक्त नाले सफाईचा एवढाच विषय. बाकीच्या गोष्टीत मुंबई महानगरपालिकेच्या मी जात नाही. पण मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये म्हणजे मी आता फक्त नाले सफाईवरच बोलतोय, कारण 130% जर सफाई झालेली असेल तर देशाचा या महानगरपालिकेचा जागतिक स्तरावरती सत्कार झाला पाहिजे. म्हणजे अगदी खाली नाही, जागतिक स्तरावरती सत्कार झाला पाहिजे. तर माझी एवढीच विनंती आहे की या नाले सफाईच्या बाबतीमध्ये आपण काय धोरण आखलेलं आहे, काय धोरण आखणार आहात, कशा पद्धतीने ही कॉन्ट्रॅक्ट. कारण अजूनही मशीन आपल्याला पीओ मध्ये आपण देतो की तू किती मशीन वापरणार आहे, किती तू फोरक्लिप वापरणार आहे, कसं काय कशा पद्धतीने काढणार आहे, तुम्हाला आतमध्ये उतरवाव्या लागतात नाल्यांमध्ये. आजही कुठल्या तुम्ही आजही आम्ही व्हिजिट करून आलो, कुठेही नाले सफाईचं काम चालू नाहीये. 80% तर सोडा, 40% पण काम पूर्ण झालेलं नाहीये. मोठे नाले झालेले नाही आहेत, मध्यमवर्गीय झालेले नाही आहेत, छोटे नाले झालेले आहेत. स्ट्रॉम वॉटर ड्रेन आजही पूर्णपणे भरलेले आहेत. स्ट्रॉम वॉटर ड्रेनचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? स्ट्रॉम वॉटर ड्रेन आजही तुम्ही इथूनच सुरुवात करा, तुम्हाला स्ट्रॉम वॉटर ड्रेन आजही भरलेले दिसतील. मग जर सगळ्या पद्धतीने मुंबई अशी चोकअप करून ठेवायचं असेल तर मग कृपया कोणी अशा पद्धतीने भीम थाटामध्ये सांगू नये की मुंबईमध्ये आम्ही असं काम केलं. मुंबईचे 100 दिवस तुम्ही साजरे करता, एका बाजूला मुंबईला साजरा करता आणि दुसऱ्या बाजूला मुंबईला बंद करण्याच्या दृष्टिकोनातनं जो मोठा अडसर आहे त्या अडसरच्या बाबतीत देखील तुम्ही कुठला निर्णय घेत नाही. ही अतिशय दुःखद गोष्ट आहे आणि याच्या बाबतीमध्ये मंत्री महोदयांकडून आम्हाला अपेक्षा आहे की ते याच्या बाबतीमध्ये काय कडक पावलं उचलतायत, तेवढी कडक पावलं उचलण्याची हिंमत या खात्याची म्हणजे या मंत्र्यांची ज्यांच्याकडे आहे त्यांची महानगरपालिकेवरती तेवढी पकड आहे की नाही हा पहिला प्रश्न आहे. तेवढा महानगरपालिकेत त्यांना हस्तक्षेप करायला देतील की नाही हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न, हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम काय होतील हा तिसरा प्रश्न आहे. नाही ते तर तुम्ही आता बोलाच पुढचं.
मी फक्त नालेसफाईच्या बाबतीत बोलतोय. एक तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो का महापौरांना? एक तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो का स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅनला? एक तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो का इम्प्रुव्हमेंटच्या चेअरमॅनला? एक प्रश्न तरी विचारला जाऊ शकतो का स्थापत्य समितीच्या अध्यक्षाला? कोणालाही एक प्रश्न विचारला जाऊ शकत नाही, कारण फक्त खातं तुमच्याकडे आहे, पण खातं ते आहेत. मी देतो खातं तुमच्याकडे, खातात ते. त्याच्यामुळे फुकटचं तुमच्यावरती शेकतंय. तुम्हाला काय अजून त्याच्यात काय वाटा बेटा काय आहे की नाही मला माहित नाही साफसफाईचा, पण शिव्या तर सगळ्या तुमच्यावरती येत आहेत. आम्हाला तर सगळंच माहिती आहे ना, आम्ही तेच तर विचारतोय. आम्हाला काळजी आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही तिकडे गेलात ती गोष्ट होते की नाही. आम्हाला माहिती आहे ना, म्हणून तर विचारतोय ना तुम्हाला. काळजी वाटते की एवढं जाऊन पण तुम्हाला नसेल मिळत तर काय इथे बरे नव्हते. माझा साधा प्रश्न असा आहे की मंत्री महोदयांची इच्छा आहे, त्यांनी हे खुलासे द्यावेत. कोण कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत, कोण कोण स्टँडिंग कमिटीमध्ये काय काय झालेले आहेत ठराव, या सगळ्याची प्रभाग समितीमध्ये आतापर्यंत ज्या काय आत्ता पीओ आलेत, कालच्या प्रभाग समितीला पीओ हे आदेश आलेत की नगरसेवक निधीमधनं तुम्ही कामं करून घ्या. म्हणजे 30 मेची डेडलाईन, 30 जून आली, आता प्रभाग समिती काम करणार आहे त्याच्यावरती. नशिबाने अजून पाऊस तेवढा पडला नाही आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये नालेसफाईच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एवढ्या पुरताच मी आता थांबतो, कारण अख्खी मुंबईचे विषय बाकीचे लोक बोलणार आहेत, सकाळी सांगितलंय. दुसरा विषय माझा असा आहे की महागाईच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे माझ्याकडे खूप बोलण्यासारखं आहे. म्हणजे महागाईच्या बाबतीमध्ये स्टॅटिस्टिक, महागाईच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने महागाई वाढली आहे, तर महागाईच्या बाबतीमध्ये किती बोलायचं आणि किती वेळ बोलायचं हे ठरवण्यापेक्षा मला असं वाटतं की आता सध्या महागाईचं जे कारण सांगितलं जातं ते एकच कारण काय सांगितलं जातं की आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे म्हणून इंधनाचे भाव वाढलेत आणि म्हणून महागाई वाढली आहे, हे कारण सांगितलं जातं. आणि म्हणून पंतप्रधान साहेबांनी आवाहन केलं की आपण इंधनाचा वापर कमी करा, जेवणात तेल कमी घ्या. आणि पंतप्रधानांनी एवढं आवाहन केलं आणि पंतप्रधानांनी आवाहन केल्यावरती सर्वसाधारण पंतप्रधानांनी आवाहन केल्यावर लोक ऐकतात. आता परवाच्या दिवशी आम्ही बघितलं तर मुख्यमंत्री कमर्शियल विमानाने गेले, त्यांनी मान्य केलं पंतप्रधानांचं. पण गेल्या काही दिवसामध्ये खासदारांना फिरवण्यासाठी किती प्रायव्हेट विमानं वापरली गेली. नांदेडवरना प्रायव्हेट फ्लाईट गेली, ही खासदार जे आता घेतले ना 6 आमचे नेले ना, त्याच्यासाठी किती प्रायव्हेट विमानं वापरली गेली. इंधनाचा तेव्हा रास नाही झाला. हा इमर्जन्सी. हे रेकॉर्डर घ्या, हे रेकॉर्डर घ्या. इमर्जन्सी मंत्री महोदयांचं उत्तर की इमर्जन्सी होती. हा मंत्री महोदयांना इमर्जन्सी होती ही मान्य आहे मला. मंत्री महोदयांची घाई पण मी समजू शकतो. मंत्री महोदयांना त्याची गरज पण मला माहिती आहे. मला त्या राजकारणात जायचं नाही, तर खरं म्हणजे त्या राजकारणावर बोलायला गेलो तर अर्धा तास अजून बोलू शकतो. परंतु ज्या वेळेला पंतप्रधान एखाद्या वेळेला आवाहन करतायत आणि सांगतात कमी तेलाचा वापर करा, आणि इकडे खासदारांना पळवण्यासाठी इंधनाचा वारेमाप वापर केला जातोय, म्हणजे स्वतःच्या पंतप्रधानांचाच अवमान कशा पद्धतीने केला जातोय एवढंच मला सांगायचं आहे. आणि आज काय झालंय की तेलाच्या किमती वाढल्यात आणि दारूची किंमत कमी झाली आहे. हडपसरमध्ये स्वस्त दारू पिऊन लोक मेली आहेत. पूर्वी एक म्हण होती की क्या रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. हा हा मग आता तिथे फक्त नाव बदला. मी वाटच बघत होतो तुम्ही कधी बोलताय. आता फक्त तिकडे नाव बदला आणि तीच व्याख्या परत घ्या. आता कोणाचं टाकू नाव, मोदी साहेबांचं टाकू का देवाभाऊंचं टाकू? हा दारू स्वस्त नाहीये.
पुण्यामध्ये जे मेले ते काय उच्च प्रतीची दारू पेन मेले? नाही नाही, आता प्रश्न तोच आहे, पुण्यामध्ये मेले ते कोण मेले? पुण्यामध्ये जे दारू पिऊन मेले ते काय महागाची स्कॉच पिऊन मेले काय? ती दारू स्वस्त आहे म्हणून मेले ते. ती दारू स्वस्त मिळते म्हणून अशा पद्धतीचे स्वस्त दारू जिथे मिळते ती पिऊन लोक मरतायत आणि तेलाच्या किमती महाग झाल्या आहेत. मी तुम्हाला तिन्ही गटामध्ये ज्या गटामध्ये आपलं शहरी, मध्यम शहरी आणि ग्रामीण तिन्ही भागाचा माझ्याकडे स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आहे. मी तो खरं त्या ते वाचून दाखवण्यामध्ये मला काय फार इंटरेस्ट नाही. त्याचं कारण असं आहे की मंत्री महोदयांनी ज्या वेळेला मला सांगितलं की आम्ही इमर्जन्सी म्हणून अशा पद्धतीचा वापर केला तेलाचा, आता त्यांच्यासमोर मी अजून काय बोलू? कारण त्यांचे विचारच एवढे महान आहेत की खासदार पळवण्यासाठी तेल वापरतायत आणि त्याला इमर्जन्सी म्हणतायत. तर आता ह्या स्टॅटिस्टिकचं मी काय करू? हे स्टॅटिस्टिक मी जर वापरलं, जागतिक स्टॅटिस्टिक देऊन काय करू? स्टॅटिस्टिक डे आज, म्हणूनच आज माझ्या हातात स्टॅटिस्टिक आहे. पण जर मी जर स्टॅटिस्टिक आता तुमच्या समोर वाचलं तर पुन्हा मग दुसरी घोषणा मला द्यावी लागेल जी त्यावेळेला द्यावी लागत होती, त्याच्यामध्ये फक्त नाव बदलून परत वापरावी लागेल. माझ्यासमोर प्रश्न असा आहे की महागाई जी महाराष्ट्रात आज वाढलेली आहे, जी महागाईच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्या बाजूने कंपॅरेटिव्हली तुम्ही स्टेटमेंट बघत चला. ग्रामीण भागामधल्या राहणीमान काय परिस्थिती आहे, शहरी भागातल्या राहणीमानाची काय परिस्थिती आहे, उच्च भागातल्या राहणाऱ्या लोकांची काय परिस्थिती आहे, आणि जी पद्धतीने महागाई वाढलेली आहे. आम्ही आमच्या सरकारमध्ये एक प्रयत्न केला शिवभोजन थाळीचा की गरीबाला कमीत कमी जेवण तरी कमी पैशात मिळेल. आज त्या लोकांचे पैसे थकीत आहेत, त्या लोकांना पैसे मिळत नाही आहेत, त्यांच्या खाण्यावरती आज आच आलेली आहे. आणि अशा पद्धतीने सरकार सारी बाजूने स्वतःचं एवढं कौतुक करून घेते की या देशात सगळं किंवा या राज्यात सगळं आलबेल चालू आहे. लाडक्या बहिणीनं 1,500 रुपये दिले, महागाईचा प्रश्न विचारायचा नाही. 1,500 मध्ये काय ती महागाई निपटून टाकायची. तुम्ही लोकांना अशा पद्धतीने फसवू शकत नाही. जे आकडे आहेत, जे मध्यमवर्गीय लोकांना, गरिबांना आज घर चालवणं मुश्किल झालंय. आज तो जो काय पगार वाढलेला नाहीये, तुम्ही लेबर इंडेक्स आज आपल्या हातात आहे, लेबर इंडेक्स तुम्ही आज बघून घ्या की ज्या पद्धतीचा लेबर इंडेक्स वाढतोय, ज्या पद्धतीने महागाई वाढायला पाहिजे त्या पद्धतीने कामगारांचे पगार वाढलेत का? कामगारांचे पगार बिलकुल वाढलेले नाही आहेत. कामगारांचे पगार आहेत तिथेच आहे. महागाईला उत्तर कोण देणार आहे? केवळ लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊन तुमचा महागाईचा प्रश्न सुटत नाहीये. आणि त्यामुळे या महागाईवरती हे सरकार बिलकुल, या सरकारचं लक्ष नाही आहे. हे सरकार बेफिकीर झालंय. एकच गोष्ट याला कारणीभूत आहे, कारण ह्यांच्याकडे राक्षसी बहुमत आहे. आणि राक्षसी बहुमत असल्यामुळे आमचं कोण काय वाकडं करू शकत नाही. महागाई वाढते, वाढू देत. दारू पिऊन माणसं मरतायत, मरू देत. गटरात लोक पडतायत, पडू देत. आम्हाला कोण विचारू शकत नाही, कारण आमच्याकडे राक्षसी बहुमत आहे. या राक्षसी बहुमताच्या जोरावर सरकार हे इतकं माजोरडं झालेलं आहे. सरकारला असं वाटतं की आम्हाला कोणी विचारू शकत नाही, आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत. आम्ही जे करू ती पूर्व दिशा. फक्त आमचं येऊन लोकांना हेच सांगणं आहे की आम्ही करतोय ते सगळं बरोबर आहे, आम्ही करतोय ते सगळं चांगलं आहे. आणि म्हणून या प्रस्तावाच्या माध्यमातून मी आपल्या समोर आकडे ठेवलेले नाही आहेत, परंतु वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी फक्त 2च विषयावरती फक्त बोटं ठेवलेली आहेत. या दोन्ही विषयावरती बाकीचे माझे सहकारी बाकीचे विषय त्याच्यावरती बोलतील. परंतु आजही माझं मत असं आहे की सरकारने वेळीच मुंबईची काळजी घ्यावी. जर मुंबई बंद पडली तर देश बंद पडेल. हा देश बंद पडू नये एवढी काळजी घ्यावी. मी फक्त आज सभापतींच्या सूचनेनुसार किंवा सभापतींनी जे काही सांगितलं त्याच्यामुळे फक्त 2च विषयावरती फार आटोपते माझे विचार मांडतो आणि तेच थांबतो.